अकोला में बकरी ईद को शांति के साथ मनाने के लिए एसपी अर्चित चांडक ने पुलिस लॉन में शांति समिति की बैठक आयोजित की। एसपी ने सभी नागरिकों से सहयोग का आह्वान किया और कहा है कि ये त्योहार परंपरा के अनुसार शांति से मनाया जाना चाहिए। उन्होंने असामाजिक तत्वों को चेतावनी देते हुए कहा कि पुलिस अब किसी भी दबंगाई या गुंडागर्दी बर्दाश्त नहीं करेगी। गैरकानूनी गतिविधियों जैसे गोवंश तस्करी, अवैध शराब बिक्री और जुए के खिलाफ जिले में चल रहे ऑपरेशन प्रहार की जानकारी दी गई। साथ ही सोशल मीडिया पर अफवाहें फैलाने वालों के खिलाफ भी कड़ी कार्रवाई का आश्वासन दिया। बैठक में ट्रैफिक व्यवस्था, छेड़खानी और अतिक्रमण जैसे मुद्दों पर भी चर्चा हुई। सदस्यों ने इन समस्याओं के समाधान हेतु पुलिस प्रशासन को कई सुझाव दिए। पुलिस ने भरोसा जताया कि इस बार की बकरी ईद सभी धर्मों के बीच एकता का संदेश देगी। बरोबर सौभाग्य आहे की अकोलामध्ये काम करण्याची संधी शासनाने दिलेली आहे आणि नक्कीच हे पुढचे जे काल असणार आहे आपल्यासोबत एक चांगली पोलिसिंग, प्रोफेशनल पोलिसिंग इथे आपण मांडणार आहोत। आपला सर्वांचा सहकार्य, आपला सर्वांचा सपोर्ट याच्यामध्ये नक्कीच लागतील। मीडिया बांधवांचा त्यांचा पण सपोर्ट लागतील। तर आता आज हे शांतता समिती बैठक जे होती ते ॲक्च्युली बकरी ईद आणि आपले जे आता गजानन महाराजची पालखी आहे, आज महेशनमी पण आहे, आता राज्याभिषेक सोहळा पण आहे रायगडमध्ये, हे सर्व पार्श्वभूमीवर आजची आपली बैठक एक आपण आयोजित केलेली होती। तरी पण काही लोकांनी वेगळे वेगळे मुद्दे मांडलेले आहेत। तर एकदा मी फक्त समराईज करून देतो। ट्रॅफिक बाबत सांगितलेलं आहे। मला ॲक्च्युली इट वॉज सरप्रायझिंग फॉर मी। मला माहीत नव्हता की अकोलामध्ये येऊन मला आता पहिल्या 10 दिवसमध्ये 70% कंप्लेंट जे माझ्या ऑफिसमध्ये नेहमी लोकांना विचारतात काय इश्यूज आहे मला सांगा, तर 70% कंप्लेंट्स ट्रॅफिकची लोकांनी सांगितलेली आहे। तर त्यामुळे मी गवाही देतो आपल्याला, मला म्हणजे काही दिवस द्या, काही आठवडा द्या, काही 2 महिना लागतील, परंतु ट्रॅफिकबाबत नक्कीच आपल्याला एक चेंज इथे भेटतील हे मी आपल्याला सर्वांना गवाही देतो। एक ट्रॅफिकमध्ये चांगला PI पण आम्ही दिलेला आहे आणि जे काही आमचे कर्मचारी आहेत त्याचा जे काही एक ट्रेनिंग करायची आहे, सेन्सिटिव्ह ट्रेनिंग करायची आहे आणि लकीली मी नागपूरमध्ये ॲज DCP ट्रॅफिक 8 ते 10 महिना मी काम केलेलं आहे। तर मला माहिती आहे म्हणजे ट्रॅफिकमध्ये काय काय इश्यूज असतात। पार्किंगबाबत तुम्ही सांगितलेलं आहे। एक मेंबरनी सांगितलेलं आहे की जे तरुण मुलामुली आहेत ते आले पाहिजे शांतता समितीमध्ये। ॲक्च्युली तो म्हणजे PIs आहेत, आमचे SDPO साहेब आहेत, आमचे ॲडिशनल SP साहेब आहेत, सर्वांना मी अगोदरच हे सांगितलं होता कि जे काही लोग येतात इथे, जो भी यहाँ पे आते हैं वो कभी दंगा करते नहीं और जो करते हैं वो आते नहीं। तो एक म्हणजे की आपला एक्सपिरियन्स आहे आणि ते फार त्यांच्यामध्ये एनर्जी खूप आहे। तर हे एक्सपिरियन्स आणि एनर्जी कसा बॅलन्स करता येईल हे आपल्याला बघायचं आहे। शांतता समिती कार्डबाबत तुम्ही सांगितला होता, नक्कीच हे 2-3 वेळ मला इतर लोकांनी पण सांगितलेलं आहे। जे काही याच्यामध्ये शासनाचा निर्णय आणि GR असेल हे बघून आम्ही कार्ड किंवा कॅप हे मी करतो प्रयत्न आणि होऊन जाईल, नक्कीच होऊन जाईल। मी आपल्याला गवाही देतो। सेकंड, एक कोणतेही मेंबरनी शर्माजींनी सांगितलं होतं की अवैध गोतस्करीचा प्रमाण शहरामध्ये आहे। तर आता 8 दिवसपासूनच आपण एक ऑपरेशन प्रहार, आणि प्रहार म्हणजे खरोखर प्रहार, अवैध धंद्यावर 0 टॉलरन्स आणि प्रहार हे झाला पाहिजे, ही आपली अशी भूमिका आहे। आणि 5 ते 6 केसेस गौतस्करीचे फक्त, इतर पण झालेले आहे, NDPSचे, गांजाचे, मटकाचे, जुगारचे, परंतु गौतस्करीचे 5 ते 6 केसेस झालेले आहेत, चांगले केसेस झालेले आहेत। आणि जे काही गोरक्षणचे लोक आहेत त्यांच्या पण आम्ही, कारण की त्यांना पण काही इन्फॉर्मेशन चांगली असतात। तर हे सर्व बांधव म्हणजे हिंदू असो मुस्लिम असो हे सर्वांना माहिती आहे, शासनाचा कानून आहे आणि एक खूप संवेदनशील विषय आहे। त्यामुळे याच्यामध्ये काहीच गोमत नाही, आपल्याला ते करायचंच आहे आणि चांगली कारवाई, कठोर कारवाई याच्यावर होणार हे मी आपल्याला सांगतो।